दीप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण. मी त्यांना एकच सांगतो, हे जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी एवढंच सांगतो, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमां बाकी है. आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा, आता महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा आपण नारा दिला होता. आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे. तो मिळणार 100% नाही, 200% मिळणार. कारण 2.5 वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम, आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार. उदय सामंत इथं बसलेत, ते दावोसला जाऊन आलेत. किती लाखाचा एमओयू केला? 15 लाख कोटीचा करार. आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ, या राज्याचा विकास करू, या सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू. पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा. या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक, हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा. प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा. कारण एवढं काम आपण केलंय, तेवढं आपण पोहोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा. आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातले शिवसैनिक आज प्रत्येक राज्यामध्ये शिवसेनेची मागणी करतायत. हे आपल्यासाठी भूषणावं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला समृद्ध करणारी, मराठी अस्मिता जपणारी, अन्यायाला धुडकावून लावणारी शक्तिशाली शिवसेना उभी करणं हेच आपलं टार्गेट आहे. हाच आपला उद्देश आहे. आणि बलशाली शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि तेच खरं बाळासाहेबांचं स्मारक ठरेल. खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो, मनगटात 12 हत्तीचं बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाहीये. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है, या जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे आज काय, आज विजयोत्सव आहे, आज आनंदोत्सव आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे. आज मला सगळ्यात जास्त आनंद याचा झालाय की आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने 80 पैकी 60 आमदार आपल्याला दिले. 80 पैकी 60 आमदार हा ऐतिहासिक विजय आहे. आणि म्हणून याचा आनंद आहे मला. आणि म्हणून आता जबाबदारी वाढली आहे आपली. आणि म्हणून सर्व विजयी शिलेदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझ्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि शिवसेना वाढवण्यासाठी हा एकनाथ शिंदे या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्या सोबत आहे. या महाराष्ट्राच्या विकासामध्ये कधी मागे पडणार नाही.
हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. साहेबांच्या बोलण्यामध्ये आता उल्लेख आला तसं गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक. शिवसेना या नावातच एक ढग आहे, एक वादळ आहे आणि हे वादळ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पेरण्याचं काम केलं. प्रत्येक हाडाच्या